आपण इथे बघतोय ही पेरूची जेली। काचेची बाटली पालथी केली तरीही ही पडत नाही, याचा अर्थ ही पेरूची जेली परफेक्ट झालेली आहे। इथे आपण चमच्यामध्ये घेऊन बघतोय, अतिशय चमकदार आणि अगदी वड्या पडतात तशी ही पेरूची जेली तयार झालेली आहे। नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। चमच्यामध्ये घेतले तरीही ही पेरूची जेली पडत नाही, याचा अर्थ आपली जेली ही परफेक्ट झालेली आहे। इथे आपण बघतोय चमकदार रंग आणि अशा पद्धतीने आपण चमच्याने सुद्धा ही चपाती बरोबर किंवा ब्रेडला लावून आपण ही खाऊ शकतो। बाजारात मिळणाऱ्या अशा पद्धतीने हे मिक्स फ्रूट जाम किंवा जेली अशा पद्धतीने ही आपण घरी बनवू शकतो। इथे पेरूचा आत्ता सध्या खूप सीझन आहे, तसंच सगळीच फळं, बोरं किंवा सीताफळं ही सगळीच वेगवेगळी फळं आपल्याला बाजारात दिसतात। चला तर बघूयात आपण ही पेरूची जेली परफेक्ट कशी बनवायची। इथे आपण 4 पेरू घेतलेले आहेत। हे 4 पेरू लहान मोठ्या आकाराचे कसेही तुम्ही चिरलेत तरीही चालेल, कारण आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। इथे एक वाटी घेतली आहे, यामध्ये आपण हे पेरूचे तुकडे आपण साधारण मोजून घेत आहोत। हे छोट्या कुकरमध्ये आपण 1 वाटी आता घातलेली आहे। आता ही दुसरी वाटी परत त्यामध्ये घातली आहे आणि आता ही तिसरी वाटी आपण त्यामध्ये भरून तीही त्यामध्ये घालतो आहोत। हे मोजून घ्यायचं कारण असं की जेवढं वाटी पेरूचं जाम असेल त्या प्रमाणात आपण साखर घेणार आहोत। इथे तिसरी वाटी आपण त्यामध्ये घातली आहे। या छोट्या कुकरमध्ये 3 वाट्या आपण पेरूचे तुकडे आणि त्यामध्ये ते तुकडे बुडतील एवढं आपण त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। खूप कमीही पाणी घालायचं नाही आणि खूप जास्तही नाही। ते आता यामध्ये आपण त्याला झाकण घालून त्याच्या 3 शिट्ट्या करणार आहोत। छोट्या कुकरला छान शिजलं जातं। इथे आपण 3 शिट्ट्या आपण या कुकरच्या करतोय। आता या झालेल्या आहेत कुकरच्या शिट्ट्या। त्यानंतर आपण ते काढलेलं आहे बाहेर। त्याचा रंगावरनं कळतंय आपल्याला की छान शिजलेलं आहे। इथे बघू शकतो हे फोडी सगळ्या पेरूच्या फोडी छान शिजलेल्या आहेत। आपण 1 चमच्याने आपण इथे चेक करणार आहोत। इथे आपल्या छान या फोडी शिजलेल्या आपल्याला दिसतायत। दाबलं जातंय, याचा अर्थ या पूर्ण फोडी छान शिजलेल्या आहेत। आता यातलं आपण सुरुवातीला पाणी त्यातलं वेगळं करून घेणार आहोत। फोडी आणि पाणी असं वेगवेगळं केलेलं आहे। इथे आपण बघू शकतो एका खालच्या भांड्यामध्ये आपण सगळं त्याचं पाणी, पेरूचा सगळा ज्यूस आपण वेगळा केलेला आहे आणि आता त्याच छोट्या आपण कुकरमध्ये आपण अशा पद्धतीने हे पावभाजी ला वापरतो ते आपण मॅश करतो आहोत त्याचं, आणि सगळे पेरूमधले सगळा जो अर्क आहे तो काढून घ्यायचा आहे। तो पुन्हा एकदा गाळायचा आहे आणि हे सगळा पल्प आपण सगळा हा अशा पद्धतीने सेपरेट केलेला आहे। हा पल्प तुम्ही टाकून न देता त्यामध्ये साधं पाणी घालून नंतर तुम्ही त्याचा ज्यूससारखं तुम्ही पिऊ शकता। अतिशय ते गुणकारी पण आहे। यानंतर आपण या भांड्यामध्ये जो अर्क गाळून घेतलेला आहे हा आपण आता गॅसवर ठेवणार आहोत। यानंतर हा सुरुवातीला आपण गॅसवर ठेवायच्या आधी आपण वाटीने हे मोजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्या प्रमाणात साखर घालायची आहे। इथे आपण हा 1 वाटी हा पल्प अशा पद्धतीने, हा दुसरी वाटी, हे 2 वाट्या आपण हा पल्प हा आपण याच्यामध्ये छोट्या कुकरला
मोजून आपण ठेवलेलं आहे आणि अजून एक 2 चमचे फक्त इथे हा पेरूचा पल्प आपण सगळा इथे ठेवलेला आहे, तो पण घातलेला आहे. म्हणजे टोटल 2 वाटी आणि 2 चमचे साधारण हा पल्प आपला इथे तयार झालेला हा आपण गॅसवर ठेवलेला आहे. आता आपण त्याच वाटीने आपण इथे 1 वाटी साखर घातली आहे आणि ही आणखीन 1 वाटी आपण त्यामध्ये साखर घातली आहे आणि त्यानंतर आपण 2 चमचे साखर आणखी घातली आहे. म्हणजे 2 वाट्या आणि 2 चमचे असं हे जेवढं पल्प तेवढं आपण साखर त्यामध्ये घातलेली आहे. हे सगळं एकत्र मिश्रण आपण एकत्र केलेलं आहे आणि ते बारीक गॅसवरती आपण ते शिजायला ठेवलेलं आहे. इथे आपण बघू शकतो हे जस्ट शिजायला ठेवलेलं आहे. यामध्ये साखर सगळी तशीच आहे. सुरुवातीला साखर पूर्ण विरघळून घेणार आहोत आपण. इथे आपण बघतोय हे साखर तशीच आहे अजून. आता ही हळूहळू विरघळेल आणि त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आणि हो, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आता हे सगळं मिश्रण हे उकळतंय. आपण हे सगळं उकळवताना आपण गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे आणि कंटिन्युअस हे मिश्रण डावाने सतत हलवायचं आहे, ज्यामुळे खाली साखरेचा पाक हा लागणार नाही. 1 लिंबाचा रस यामध्ये आता आपण मिक्स करणार आहोत, ज्यामुळे ही विरघळलेली साखर पुन्हा त्याची साखर बनणार नाही. आता आपण यामध्ये खायचा रंग यामध्ये मिक्स केला आहे, अगदी थोडासा अर्धा चमचा. हा अशासाठी की पेरूच्या या मिश्रणाला म्हणजेच आपल्या पेरूच्या जेलीला छान रंग येतो. आता इथे आपण 1 चमचा त्यामध्ये आपण लिंबूचा रस तोही घातलेला आहे आणि त्याआधी आपण रंगही घातलेला आहे. इथे आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये हा आपण हे मिश्रण थोडंसं 1 चमचा घालून बघितलंय. हे झालं का नाही हे कसं ओळखायचं, तर इथे आपण परत एकदा आपण इथे आपण एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये हे 1 ड्रॉप त्यामध्ये घेतलेला आहे, 1 चमचा आपण त्यामध्ये मिश्रणाचा, आणि हे याच्यावरनं बघा हे पसरत नाही आहे, याचा अर्थ हे मिश्रण जेलीसाठी तयार झालं. आता इथे आपण यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण एका कोरड्या अशा काचेच्या बाटलीमध्ये आपण हे मिश्रण घातलेलं आहे आणि त्यानंतर हे आदल्या दिवशी रात्री हे घातलं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. ही बाटली पालथी केली तरीही ते पडत नाही, इतकं घट्ट आणि छान चमकदार हे आपली पेरूची जेली ही तयार झालेली आहे. अतिशय परफेक्ट ही पेरूची जेली जशी बाजारात तयार मिळते अगदी त्यापेक्षाही अतिशय सुंदर चमकदार इथे चमच्यामध्ये घेऊन बघितल्यानंतर आपण बघू शकतो. ही जेली तुम्ही लहान मुलांना डब्यातनं सुद्धा चपातीला लावून त्याचा रोल करून तुम्ही देऊ शकता. ही पेरूची परफेक्ट जेली बनवण्यासाठी ज्या काही टिप्स आहेत त्यातली महत्त्वाची एक टिप म्हणजे आपण ही जी पेरूची जेली बनवतो त्यामध्ये जो पाक तयार करत असतो, जे मिश्रण तयार करत असतो, ते बनवताना आपण सतत हे ढवळत राहून वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा हे मिश्रण घालून वेळोवेळी चेक करायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.